आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, असा प्रसंग जर कधी आपल्यासोबत घडलाच तर घाबरून जायचं नाही. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याशी लढायचं आणि मग बघा, विजय हा आपला पक्काच आहे. त्याच्यामुळे नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ज्योत्स्ना नेहमी आपल्याशी गप्पा मारायला येत असते आणि आपला मूड फ्रेश करत असते. तर आज देखील मी आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे आणि आज थोडंसं नर्वसनेस आहे. ती गोष्ट ऐकून जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती गोष्ट ऐकून थोडंसं नर्वसनेस आहे. आणि आता मी पुढे त्या टॉपिकबद्दल तुमच्याशी बोलणारच आहे. कधी आणि कोणता क्षण शेवटचा असेल सांगता येत नाही. शेजारच्या घरी 2 कुत्रे होते. दोन्हीही मोठे होते. एक होतं रेड आणि एक होतं व्हाईट. त्यांना पाळून बरेच 3-3.5 वर्ष झाले असतील. त्यातील जो रेड कलरचा जो कुत्रा होता तो जरा जास्तच अग्रेसिव्ह होता. त्या घरातील सदस्य सोडून तो बाकी सर्वांवर नेहमी खवळायचा, भुंकायचा. त्यामुळे कोणीही डायरेक्ट त्यांच्या घरी जाण्याची हिंमत नव्हते करत. खूप दबदबा होता त्याचा. आम्ही एवढे शेजारी असून आम्हीसुद्धा त्या घरातील सदस्यांना आवाज दिल्याशिवाय तिकडे जात नव्हतो. इतका त्याचा दबदबा होता. काल असंच ते दोघं डॉग एकमेकांसोबत खूप मस्ती करत होते, खूप खेळत होते, एकमेकांवर भुंकत होते. तर काहीतरी कामानिमित्त मी सहज बाहेर गेली आणि माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि ते बघून खूप छान वाटत होतं. तर एकदा क्लिक पण झालं, एकदा मनात पण आलं की आपण यांची शूटिंग काढूया, कारण की मला ती मस्ती, ते एकमेकांसोबतचं खेळणं मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटत होतं. पण मग मोबाईल घरात असल्यामुळे मी घरात परत येण्याचा कंटाळा केला आणि त्यांची मस्ती बघण्यात गुंग होऊन गेली. म्हटलं नेक्स्ट टाईम परत असा चान्स मिळेलच, तर तेव्हा आपण क्लिक करून तुमच्यासोबत शेअर करू. कारण की नेहमी ते दोघं सोबतच असायचे, सोबतच राहायचे, सोबतच खायचे, सोबतच इकडे तिकडे जायचे. त्याच्यामुळे म्हटलं नेक्स्ट टाईम आपण परत असं शूट करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. पण माहीत नव्हतं तो क्षण मला परत कधीच मिळणार नाही. म्हणजे असं म्हणतात ना की कोणती वेळ, कोणता प्रसंग हा शेवटचा ठरू शकतो हे सांगता येत नाही. नेहमीप्रमाणे मी सकाळी झोपेतून उठले आणि माझी दैनंदिन कामे करायला लागले. नवऱ्यासोबत गप्पा देखील चालू होत्या. तेव्हा बोलता बोलता त्यांनी सांगितलं की आपलं शेजारचं कुत्रं वाघाने खाल्लं. वाघाने खाल्लं ऐकून एक क्षण मनाला खूप मोठा धक्का बसला. म्हणजे वाघ आज आपल्या घराजवळ रात्री येऊन गेलाय. म्हणजे ज्या गोष्टी आपण फिल्ममध्ये बघतो, स्टोरीमध्ये बघतो, तर रिअल ती गोष्ट आज आपल्यासोबत घडली आणि वाघ आपल्या घराजवळ येऊन आणि निघून गेलेला आहे. तर हे ऐकून मनाला धक्का बसला आणि खूप सारे विचार चालू झाले मनात. कारण आपण पण हे एक कुत्रं पाळलेलं आहे आणि जेव्हा हे पिल्लू एकदम छोटंसं होतं, जसं आता आपलं जे घरात जे एंजल आहे तुम्ही बघतातच आहात, त्याचप्रमाणे हे देखील एक पिल्लू होतं आणि ते पिल्लू असतानाच आम्ही त्याला इकडे आणलेलं आहे. आणि आता ती पण एवढी मोठी झालेली आहे आणि तोच प्रसंग जर हिच्यासोबत घडला असता, कारण की हिला तर आम्ही बाहेरच ठेवतो, बाहेरच मोकळी असते. आज फक्त तिला बांधून ठेवले आम्ही. त्याचं कारण पण असं आहे की तिनं खूप चपलांचं खूप नुकसान केलं. सगळ्यांच्या चपला तिने तोडून वगैरे ठेवल्या आहे, दात लावून ठेवलेले आहे आणि म्हणून आता आम्ही तिला सापे लावून ठेवलेली आहे. पण तरीही खूप वाईट वाटतं, कारण की हा प्रसंग जर सपोज हिच्यासोबत झाला असता, कारण की ते घर पण एकदम अगदी जवळच आहे ना. त्याच्यामुळे असे खूप विचार मनात आले की उद्याचा असा प्रसंग हिच्यासोबत घडला तर कसं होईल. त्याचप्रमाणे ही देखील एक पिल्लू एंजल जी आहे, तर आता सध्या ती लहान आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला घरातच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत ती मोठी होत नाही तोपर्यंत आम्ही तिला घरातच ठेवणार आहोत. आणि हिच्या संदर्भात थोडीशी अडचण नाही, कारण की असं ऐकलेलं आहे की ही जी जात आहे रॉटवेलर, तर ही वाघ असो बिबट्या असो तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती त्या वाघावर हल्ला करत असते.
आणि त्याच्याशी ती लढा देत असते. आणि वाघ वाघ म्हणा, बिबट्या म्हणा, तो देखील घाबरून पळून जाऊ शकतो, अशी ही जात आहे. त्याच्यामुळे एवढी काही अडचण नाही. पण जोपर्यंत ते पिल्लू आहे तर तोपर्यंत आम्ही त्याला घरातच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे रात्री बेरात्री वॉशरूमसाठी बाहेर जावं लागतं, कारण की बाहेर आमचं इंडियन टॉयलेट आहे. तर त्याच्यामुळे रात्री बेरात्री जर कधी वाटलं तर मग बाहेर जावं लागतं. तर मग असे असे खूप सारे विचार चालू झाले आणि मी माझ्या मिस्टरांना बोलली पण की नाही, आता रात्रीचं जर कधी वाटलं तर बाहेर जायचं नाही. घरामध्ये जे नवीन वेस्टर्न केलेलं आहे त्याचाच यूज करायचा, कारण की इंडियन टॉयलेट हे शरीरासाठी चांगलं असल्यामुळे आम्ही त्याचाच वापर करत होतो. पण मग दिवसा काही हरकत नाही, पण रात्री मी त्यांना सांगितलं की बाहेर जायचं नाही, जे घरात वेस्टर्न आहे तेच यूज करायचं. आणि तसं थोडीशी अडचण पण कमी आहे, कारण की आपल्या घराच्या चारही बाजूला प्रकाश असतो, लाईट असते. आम्ही चारही बाजूला लाईट्स लावलेले आहे आणि रात्रभर ते लाईट्स चालू असतात. त्याच्यामुळे थोडीशी अडचण कमी आहे. पण सांगता येत नाही ना, कधी कोणती वेळ कशी असेल सांगता येत नाही. तर मी यांना देखील तेच सांगितलं, तर त्यांनी काही नाही, फक्त हसून दिलं आणि बाकी ते काही बोलले नाही. सध्या मानवजातीकडे आणि मानवी घरांकडे वाघांचा, बिबट्यांचा खूप सुळसुळाट बघायला मिळतो. आणि याचं कारण एकच की नष्ट होत चाललेली जंगले. कारण की जंगले नष्ट होत आहे, त्याच्यामुळे जंगलातले प्राणी नष्ट होत आहे. आणि प्राणी नष्ट होत आहे त्याच्यामुळे वाघ, बिबट्या यांसारखे जे प्राणी आहे तर त्यांना ते मिळत नाही आणि भुकेपोटी हे लोक मानवी वस्तीकडे वळत आहे. जंगली कमी होत आहे, प्राणी कमी होत आहे म्हणून असं तर नाही ना की त्यांची भूक पण कमी होईल. नाही, त्यांची भूक तर ही वाढतच जाते, जी आहे ती असणारच आहे. आणि म्हणून ते आपल्या मानवी वस्तीकडे येत आहे आणि मानवी जातीकडे ते येत आहे. आणि आपल्याला शहरांमध्ये सुद्धा त्यांचा एकदम बिनधास्तपणे सुळसुळाट बघायला मिळतो. न्यूजवर आपण जर बघितलं, व्हिडिओज बघितले, बातम्या वाचल्या, तर अशा बातम्या आपल्याला ऐकायलाच मिळत असतात की आज अशा ठिकाणी बिबट्या निघाला, आज अशा ठिकाणी रस्त्यावर बिबट्याने धुमाकूळ घातला, आज वाघाने असं केलं तसं केलं. ह्या गोष्टी आपल्याला बघायलाच मिळतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, असा प्रसंग जर कधी आपल्यासोबत घडलाच तर घाबरून जायचं नाही. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याशी लढायचं. आणि मग बघा, विजय हा आपला पक्काच आहे. त्याच्यामुळे घाबरायचं बिलकुल नाही आणि मनाची तशी तयारी करून ठेवायची. मी आत्ताच काल परवा मी न्यूजवर एक बातमी बघितली. तर एक 60-65 वर्षाची वयोवृद्ध महिला होती. रात्रीची वेळ होती, त्यामुळे जेवण वगैरे झालं असेल, त्यामुळे ती काठी टेकत टेकत, म्हणजे साधं चालताही न येणारी बाई काठी टेकत टेकत, एक असा कठडा होता, त्या कठड्यावर जाऊन ती बसते. आणि बसल्यानंतर ती काठी अशी उभी करून देते जवळ. त्यानंतर समोरून अचानक बिबट्या येतो. बिबट्या समोरून येतो आणि तिला तो खाली पाडतो. खाली पाडल्यामुळे ती डायरेक्ट अशी खाली पडते आणि जोरजोरात ओरडायला लागते. आणि एकदम हुशारीने तिने जी काठी ठेवलेली होती ती काठी हातात उचलते आणि त्याच्यावर डायरेक्ट ती मारायला लागते, त्या बिबट्याला मारायला लागते. आणि हे सगळं बघून तो बिबट्या घाबरतो आणि पळून जातो. तेव्हा ती महिला उठून बसते आणि तिच्या आवाजाने, तिच्या आरडाओरडा करण्याने मोठे मोठे मुलं, सोसायटीतले मुलं पण जमा होतात. तर पण तोपर्यंत वाघ हा पळून गेलेला असतो, बिबट्या हा पळून गेलेला असतो. म्हणजे त्या बिबट्याला एक वयोवृद्ध महिला पळवून लावते आणि तिनेच त्याला पळवून लावलं, कारण की जेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला त्यावेळेस तिच्याजवळ कोणीच नव्हतं. मग बघा, एक 60-65 वर्षाची वयोवृद्ध महिला असं करू शकते, तर मग आपण का नाही? असा प्रसंग घडल्यास घाबरून न जाता, प्रसंग सावधान राहून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे. आणि ही तयारी आत्ताच मनाची करून ठेवायची. आणि काल जी घटना इथे घडलेली आहे त्याची खूप खंत वाटते. म्हणजे ज्या कुत्र्याला आपण रोज बघत होतो तो आता इथून पुढे आपल्याला कधीच बघायला नाही मिळणार, याची खूप खंत वाटते, खूप वाईट वाटते. तर आजच्या गप्पांमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या गप्पांमध्ये नवीन टॉपिकसोबत.
तोपर्यंत धन्यवाद.